पण ते आम्हाला सांगायचं नाही. बोला, कुठे आहे तो शिवाजी? सांगून टाकायचं त्या शिवाजीचा पत्ता, नाहीतर अन्न पाणी वाचून मग दर्पणात बोलावं लागेल. हरकत नाही. बोला नाही, कुठे आहे तो शिवाजी? मला माहित नाही. एकदा जबाब दिला तो कायमचा. यापेक्षा मला एकही शब्द ठाऊक नाही. नागमन, सांगून टाकायचा शिवाजीचा पत्ता. एकदा जबाब दिला तो कायमचा. मला माहित नाही. मला माहित नाही. का उगाच तुम्ही आमच्याशी वैर वाढवतात? का तुम्ही आम्हाला शत्रू समजतात? हो शिवाजी हिंदू आणि मुस्लिम एक आहे असंच मानतो ना? पण तुम्ही आमच्याशी का वैर वाढवतात? माहीत आम्हालाही मान आहे, आम्हालाही भावना आहे. दया दाखवणं हे आमचं ब्रीद आहे. आम्ही हिंदूंना पाकच्या भावाप्रमाणे वागवतो. बोला, बोला नाही, कुठे आहे तो शिवाजी? शिवाजीने तुम्हाला शत्रू बनवून घेतलं काय? जो आपला महाराष्ट्र परत अशातून मुक्त करून पाहतो आहे, जो ब्राह्मणांवर आबाल आया बहिणींवर होणाऱ्याचा थांबू पाहतोय, तो तुमचा शत्रू. अरे स्वार्थासाठी स्वतःच नातं पायदळ तुडवली तुमची अश्रू बघा तुमची जात. तुम्हाला कसले आले आहे दया माया? खान साहेब, रक्ताचं पाणी करून हा महाराष्ट्र मावळ मराठी टाकला आहे आणि त्याच महाराष्ट्रावर तुम्ही हक्क गाजवू लागलात. त्यांच्याच आया बहिणींच्या वेशीवर टांगू लागलात, तर कोणता मराठा स्वस्त बसणार आहे? बडे सांगून टाक. मला माहित नाही. बहुत गुस्सा आता है ना तुम्हें? मग सांगून टाक त्या कापराचा पत्ता. बदमाश! अंगाचा भड काढून घेतो आहे. तुझ्या अंगात हिंमत असेल तर आम्हाला बंद मुक्त करून समोरासमोर समजत चालव. नाही तुझ्या साखर तुझ्या मोगलशाहीची कत्तल केली तर नाव सरदार मराठीच्या मला सोडून द्यायला ही मोगलशाही का भेद करणार नाही. हिंदूंच्या रक्तात पोचलेल्या नादाना अरे मराठशाहीचा पेशा म्हणजे रक्तात नाहून गेलं. हो शकले आमोद चुप हो जा मरगट्टे. मामा खराब मरगट्टे चुप हो जाओ. खबरदार बघा म्हणशील तर जे मुलासकट बाहेर घेतली जाईल. आता कोण कोणाची जीभ चाटतो हे समजेलच. बकवास बंद करून मुकाट्याने माझ्या म्हणण्याला कळलो. भाई तर तुझ्या देहाचे तुकडे तुकडे करून कुत्र्याकडून खायला लावेल. बोल, कुठे आहे तो शिवाजी? मला माहित नाही.
तो आपली मुलाखत घ्यायचं म्हणतो. जयपूर दरबाराकडून हे जाओ पुणे अंदर बैठो, मैं आता हूँ. इलंदर खान, इलंदर खान, इन दोनों के ऊपर बराबर ध्यान रखना. अगर ये कहीं भी भाग गए तो कहीं मोटी मोटी कर दूंगा. दो शेर एक साथ. अरे बाप रे बाप, ये कैदी लोग, मैं तुमको हाथ जोड़ता हूँ. तुम्हें चाहिए तो मुझे पूछ कर भाग जाना, मगर खाली पीली भाग जाओगे समझे? समझे? नहीं समझे? अपुन तो साला बहुत खराब आदमी है. वो विलंदर को तो मैं यूं उल्लू बनाता हूँ. अगर तू हमको यहाँ से भाग गए तो खान साहब मेरी मोटी मोटी भवितव्यात आणखी कोणकोणता लिहिलेला लपवून ठेवलायस तुझ्या उतरामध्ये? ज्या भवानी मातेला नम्र अभिमान करायची मराठ्यांची लायकी, त्यांना त्या उजऱ्याजवळ उजऱ्या करायला होत्या. आई भावा, असं कळंकीत जिना जगण्यापेक्षा ही धरणी दुभागून का आपल्या उदरात सामावून घेत नाहीस? शांत हो बहिरजी, शांत हो. आई भवानी महाराष्ट्राची जगत जननी आपली जळ सुटका करी असं माझं मन मला गवाही देत आहे. कोण कलंदर का? खानाचा पाटीला का? का आलाय सिद्ध? त्या खानानं छळ केला पुरेसा झाला नाही म्हणून तुला पाठवलं वाटतं. नाही नाही नाही, अहो तुम्ही समजताय तो कलंदर म्या नाही. म्या इथं फक्त तुमची सुटका करण्यासाठी आलो आहे. जल्दी करा, नाही माझ्यावर विश्वास ठेवा. हा खबरदार आमच्या अंगाला हात लावशील तर सांग, कोण आहेस तू? अहो म्या कोण आहे हे सांगायची ही वेळ नाही, पण माझं एकदा ऐका. माझ्यावर विश्वास ठेवा आणि इथून बाहेर पडा. नाही, ऐका माझं, एकदा ऐका फक्त. अरे महाराष्ट्राच्या बहुरूप्या कंचाळी कंच रूप घ्यायचं हे काय म्या तुला सांगायची गरज नाही होय. नाही, आपल्याला आता महाराष्ट्राच्या अखेर नव्यांना थांबवण्याची वेळ आली आहे बघा. जल्दी करा, नाही एकदा फक्त विश्वास ठेवा माझ्यावर, एकदा. खबरदार अंगाला हात लावशील तर तू कोण आहेस हे कळल्याशिवाय आम्ही अंगाला स्पर्श करून देखील देणार नाही. हे आई भवानी, आता तूच माझी पाठराखी नाहीस का? नाही, अहो खरंच मी इथं तुमची सुटका करण्यासाठी आलो आहे. हवं तर मी पाया पडतो तुमच्या, पण इथून बाहेर पडा. या बंधनातून मुक्त व्हा. नाही, या महाराष्ट्राला, या हिंदवी स्वराज्याला तुमची गरज आहे. नाही गरज आहे. हा अख्खा महाराष्ट्र तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलाय हो. जल्दी करा, हवं तुम्ही पाया पडते तुमच्या. जल्दी करा. तू कोण आहेस हे कळल्याशिवाय अजिबात आम्ही हातात दूर हो इथून. कोण आहेस तू? महाराष्ट्राची कन्या, गजरा, वेशधारी कलंदर. नाही, नंतर तुम्हाला सगळी हकीकत समजेलच.
पण बिलंदर आणि त्याचे साथीदार तसेच गुंग असेपर्यंत आपल्याला इथून बाहेर पडाय हवं. चला नाही. ठीक आहे, पण यात काही दगापटका केलास तर याद राख, या बहिर्शीची गाठ आहे. नाही नाही, असं काय बी होणार नाही, असं काय बी होणार नाही. जल्दी करा. ए कैदी लोग, तुम यहाँ से भागने की कोशिश की तो मैं तुम्हारी बोटी बोटी कर दूंगा. भैया जी, आता बोलतोच काय? चला बदलाजीराव, माझा वेळ घालू नका. जय भवानी, जय शिवाजी. कुठे चाललीस तू? महाराजांनी भेटायला. महाराजांना भेटायला? कोण तू? कुठून आलीस? अहो मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. मला पण मस्त एकदम महाराजांनी भेटायचंय हो. जाऊ द्या. वेळे पोरी, महाराज सध्या फार गडबडीत आहे. तुझ्याशी असे आपल्याला बोलायला वेळ कुठे आहे त्यांना? अहो सुभेदार, मला तुमच्याशी बोलायला अजिबात येणार नाही बघा. मला एकदा महाराजांशी भेटू द्या. तुम्हाला नाही ठाऊक सध्या महाराष्ट्रात काय चाललंय ते. आल्या वाट्याने ठीक परत जा. मला असं परत पाठवू नका. पहिले पर्यंत तुम्ही इथपर्यंत पोहोचूया बघा. मला फक्त एकदा महाराजांशी भेटू द्या. चालते होय तू. गुमान आल्या वाट्याने परत जा, नाही तर धक्के मारून घाट घालवावे लागेल. सुभेदार, अहो सांगते ना मी तुम्हाला की मी एवढे सारे प्रयत्न करून कसं इथपर्यंत पोहोचले. मला फक्त एकदा महाराजांशी भेटू द्या. एकदा मी इथं आले ते परत जाण्यासाठी नाही, माणसाला भेटायला. मला जाऊ द्या एकदा. जरा थांबा. अरे तुला एक पाषाण आहे तुला. अरे पाषाणात तरी पाजात फुटला असता. त्या महाराष्ट्रात काय बी घडलं ना, तर हीच लोक फुटतील तुझ्या नावावर. कळलं? त्या खाणाऱ्या घरात शिरून झाडांना आगी लावल्या ना, तेव्हा डोळे उघडतात तुझे. तेव्हा झोपेत पाहून खा तुम्ही सगळे. काय पण पोर आई बघा. माझी बोट माझ्या डोळे घालून मला फसू पाहत होती. मला वाटतं त्या मोमनाची कोणतरी हे राखली पाहिजे, नाही तर एवढ्या अपरात्री कोण येणार इथं? छे, काय ढोल आहे तोच समजत नाही. महाराज, चंद्राने आपल्या शीतल प्रकाशाने साऱ्या जगाला आनंदित करायचं, तसं आजच्या कार्याचा शुभारंभ झाला म्हणायला काही हरकत नाही. पालकर, माझ्या महाराष्ट्रातील लोकांना अजूनपर्यंत कसली जुनी पडली नाही आणि यापुढे ती पडणार नाही. महाराष्ट्र भूमी तशी साधू संतांच्या पुण्याईने पावन झाले आहे, तशी माझ्या मावळ मराठ्यांच्या निर्मळ माने स्वच्छ झाले आहे. तुमच्यासारखे लेखीचे लेखदार, दिलाचे दिलदार सलाम आमच्या पाठीशी उभे असताना परकीयांच्या गुलामगिरी किचपत पडलेल्या माझ्या महाराष्ट्राला बंदमुक्त करायला आम्हाला किती वेळ लागणार आहे. हा महाराष्ट्र तुमचा आहे, आमचा आहे. प्रत्येक मावळ मराठ्यांचा मुलूक एक एक मराठ्यामुळे मराठाची तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, ही समर्थाची वाणी खरी करून स्वराज्याचा भगवा निशाण महाराष्ट्रावर फडकत ठेवायचा आहे आम्हाला. महाराज, बोला पालकर, काय सांगायचं असेल ते स्पष्ट सांगा. महाराज, विजापुरावरून एक हेर आलाय. त्यानं बातमी आणली आहे की मोगलांचा सरदार कात्रक खान आप बजाजीरावाच्या साह्याने लोहगडावर चाल करून येत आहे. 2 महिन्याच्या आत पकडून
आपल्याला विजापुरी दरबारात हजर करायची प्रतिज्ञा केली आहे त्यानं. बालकर सिंहाचा शाला कोल्ह्याच्या कोयला कधीच भीत नाही. सारा मावळ मराठा मातृभूमीच्या रक्षणासाठी आपला शीतल हातावर घेऊन सज्ज असताना त्या कातला पराजित महाराष्ट्राकडे वाकडे पाण्याची काय हिंमत लागले. आजवर कित्येक सदर महाराष्ट्रावर चाल करून आले, पण आई भवानीच्या कृपेने आणि आऊ साहेबांच्या पुण्याईने आपल्या समसरी मेळात घालून परत परतावं लागलं. आता कितीही संकटे आले तरी माघार गेले नाही. आई भवानीच्या कृपा आशीर्वादाने त्या महाराष्ट्राने आमच्या हाती बांधलेले शिवकंकण संपूर्ण महाराष्ट्रावर हिंदुपात पायशाहीचा भगवा झेंडा फडकवल्याशिवाय सुटणार नाही. महाराज, आपल्या विचार दक्षतेने राज्य कारभाराची धुरा शंभू राजांनी रामराज राजांनी वाहिली, तर आताच काय भविष्यातही तेजोमय प्रकाशात सलगणाऱ्या महाराष्ट्राकडे कुणाची वाकड्या दृष्टीने पाहण्याची हिंमत होणार नाही. बालकर शंभूराजे काय आणि राजारामराजे काय, अहो दोघेही अजून अजाण आहेत. परंतु आमची खात्री आहे आमच्यापेक्षा शूर आणि कर्तबगार होतील, यात मुळीच शंका नाही. आमच्या मागे या महाराष्ट्राच्या येशू मंदिरावर सोन्याचा कलश चढवण्याचे कशीच होणार नाही. हा महाराष्ट्र हा मावळ्यांचा देश आहे आणि अखेरपर्यंत तो मावळ्यांचाच राहील. कितीही मावळे मोगलशाहीला जाऊन मिळाले तरी आपल्या मातृभूमीची भवानी आईची आठवण झाल्याखेरी ते मावळ्यांच्या आश्रयात आले राहणार नाही. महाराज, मराठी मनाची एकजूट केली की तुम्ही आपले वाढते पराक्रम पाहून शत्रूला लागलेले ग्रहणच आहे. आई जगदंबे, माझ्या राजांच्या पराक्रमाला कुणाची दृष्ट लागू देऊ नको. बालकर मला दृष्ट लागली तरी चालेल, पण माझ्या मावळ मराठ्यांच्या रक्ताने जिद्दीने उभ्या असलेल्या महाराष्ट्राला मात्र कुणाची दृष्ट लागू देऊ नका. राजा सावधरा, सावधरा राजा, रात्र वैराची आहे. राजा रात्र वैराची आहे, सावधरा. नेताजी, स्वराज्याचं शिवकंकण हाती बांधला असताना अशा अपरात्री आम्हाला सावध होण्याचा इशारा का बरं मिळावा? राजा रात्र वैर्याचे आहे, सावधरा, सावधरा राजा, सावधरा. नेताजी, महाराष्ट्राच्या राजा सावधरा, रात्र वैराची आहे, राजा सावधरा. धरणी मात्याच्या उजरातून तर हे कोण निघते नसेल ना? प्रत्यक्ष शंभू महादेवांची लरकारी तर नसेल ना? महाराष्ट्राचा राजा सावधरा, सावधरा राजा, सावधरा, रात्र वैर्याचे आहे, राजा सावधरा. महाराज, महाराष्ट्राच्या राजा, अहो मला एकदा तरी दर्शन द्या, हो एकदा तरी दर्शन द्या. राजा रात्र वैराची आहे, सावधरा, सावधरा राजा, सावधरा. नेताजी, रावजी, कुणातरी करून आपल्याशी करून किंकाळले आहे. कुणीतरी संकटात सापडलं असावं, नाहीतरी संकट येत असावी. नाहीतर अशा अपराधाने आम्हाला सावध राहण्याचा इशारा का बरं मिळावा? अहो महाराज, ती पोरगी ओरडत असेल. पोरगी? कोणती पोरगी? मग एका मोगलांची पोरगी आली होती, ते म्हणत होती महाराजांना भेटून महत्वाची बातमी सांगायची होती. मग परंतु काय, एकंदर तिच्या चारित्र्याचा संशय आला म्हणून बाहेर घालवून दिली तिला. रावजी, अशी चूक पुन्हा करू नका. जा तिला घेऊन या. दुश्मन जरी संकटात सापडला असताना संकटातून बाहेर करणं वय विसरावं लागतं. जा घेऊन या तिला. मुली, बेटा कोण आहेस तू? काय हवंय तुला? मला मला माझ्या लाखो मावळ्याचे प्राण हवेत. मुली, तुला काय बोलायचं आहे ते आम्ही समजलो नाही. महाराज, अहो लोहगडाखाली गरिबांची फौज तबा धरून बसली आहे. कारतलब खान
आजच्या रात्री साऱ्या मावळ पट्टीवरती छापा घालणार आहे. काय सांगतेस पोरी? वय महाराज, म्हणजे सकाळी पूजेच्या वेळी आई भवानीला दिलेला आम्हाला कर खरा होता तर नेताजीराव? पोरी, महाराज हे सारखं समजलं कसं? महाराज, अहो मी आणि माझा भाऊ दौलू सकाळी शेतावर जात होतो तेव्हा आम्हाला शिपाईची फौज दिसली. ही फौज कसली आहे यासाठी आम्ही त्यांचा पाठलाग केला आणि त्याच्यातलाच एक शिपाई खानाचा खास होता, कलंदर खान. त्याच्यासोबत मिळवणी करून त्याला आपल्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडे सगळी गुप्त कागदपत्र आणि लखोटा काढून घेतला. हा बघा तो लखोटा. बेटा, तुझं हे धाडस पाहून आम्ही अगदी थक्क होऊन गेलो आहोत बघ. हा गेलं कुठं? बरं. मालकर, तुम्ही लढाईची जयत तरी करा. बरोबर या सर्व मावळ्यांना सज्ज राहायला सांगून उद्या सूर्योदय होण्याच्या आज दुश्मनाला फलता बोई थोडी करा. आम्ही येतोच आपल्या पाठोपाठ. जशी आज्ञा. ये बहिरजी ये. आज तुझी कोणत्या रीतीने स्वागताची तयारी करावी हेच आम्हाला समजत नाही. महाराज, अभिनंदन करायचं असेल तर तुमच्या पुढे तो अभ्यासले आर्यकन्येचा करा. तिच्याच मुळे आज आजचा दिवस दाखवला. भवानी मात्र रूपाने आंध्रप्रदेश आमच्यामध्ये आली नसती तर उद्या सूर्योदय होता दोन तुमच्या निष्ठावान सेवेला मुकावं लागलं असतं. आमच्या मुलीचं आम्ही जरूर कौतुक करू, पण आज आमचा हरपलेला हिरा आम्हाला परत मिळवून दिला याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. महाराज, शर्मिंदाला आणखी शर्मिंदा करू नका. मी चुकलो आहे. हा चुकलेला बजाजी आपल्या अपराधाची आपल्याकडे क्षमा मागतोय. उठा बजाजीराव. ज्याप्रमाणे सूर्याला ग्रहण लागतं त्याचप्रमाणे माणसाच्या महादेखील ग्रहण लागतं. तुमची चूक तुम्हाला कळून चुकली आहे. तुम्हाला झालेला पश्चाताप हीच तुम्हाला आई भवाने दिलेली शिक्षा आहे. झालं गेलं विसरून भवानी मातेच्या चरणी रुजू व्हा. महाराज, आपण दाखवल्या अवधानाची परतफेड आपल्या पायाचे जोडे जरी करून घातले तरी देखील करता येणार नाही. बजाजीराव, अवतरण्याची परतफेड जर करायची असेल तर तुमच्या शौर्यावर ज्या खाण्यानं महाराष्ट्राला बेचिरा करण्याचा विडा उचलला आहे त्याच खरा नेस्तनाभूत करून आल्या पावली परतून लावा. महाराज, या बजाजीच्या म्यातून बाहेर आलेली शमशेर आज त्या खानाच्या रक्तातून माकल्याशिवाय म्यान होणार नाही. बजाजीराव, तुमच्या पराक्रमाची जाणीव आहे मला. मुली, तुझा भाऊ कुठे आहे? महाराज, अहो भाकरी खाऊन ओढ्यावर पाणी पित असताना पाय घसरून पडलाय तो. त्याला लय जखम झाली हो पायाला. तो तिकडेच आहे अजून पण. बहिरजी, दौलत शोध घ्या. अहो महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली मोठी मोलाची माणसं आहेत. त्यांच्या वगैरे काळजी घेतली पाहिजे. नाही महाराज, जी राजू, नाही महाराज. अहो आधी काळजी महाराष्ट्राची आणि मगच माझ्या दौलूची. मुली, तुझ्या मुखाचे बोल ऐकून आमचे शब्द अबोल झालेत बघ. पण माझ्या महाराष्ट्र इतके माझे मावळ मराठे माझ्या जीवाचे कलिज आहे. बहिरजी, दौलूचा शोध घ्या आणि नंतर कामगिरीवरती रुजू व्हा. चला बजाजीराव. आज्ञा महाराज. सकाळ व्हायला आली तरी अजून कसा कुणी छापा घातला नाही. माते जगदंबे, माझी गजरा पोचली असेल ना महाराजांकडं, सांगितली असेल ना महाराजांना बातमी की त्या
बहिणीची आणि बाजाची प्रमाण नाही 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 माझी गजर नक्कीच पोचली असेल, नक्कीच सांगितलं असेल महाराजांना बातमी. ऐक. दौलू अगं काय अपेक्षा आणलं तू माझ्यावर? दौलू दौलू अरे दौलू कोणी केले? कोणी दुश्मनानं आवाज आणला रे? होय ना? अरे कोणी केला? मावळ मराठ्यांच्या रक्ताचे पाठ वाहणाऱ्या त्या लिंबाकरा खाण्यानं आज माझ्या रक्ताचे पाठ वाहून आपली इच्छा पूर्ण केली का गजरे? दौलू 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 काय करा? गजरे आता मी मरण्याची वाट तुडवायला मोकळा झालो. अरे 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 माझे राजा असं निर्वनिर्वीचे बोल नको बोलूस रे, नको बोलूस. गजरे मराठीची कन्या अशी रडत नाही रडत. अगं एक भाऊ गेला म्हणून काय झालं? ज्या तुझ्या पवित्र कार्यानं ऐक ज्या शेकडो भावांचे प्राण वाचवले ते भाव तुला कधीच विसरणार नाही. दौलू ऐक असं नको म्हणूस रे, असं नको म्हणूस. गजरे महाराजांना माझा निरोप सांग. मग त्यांना म्हणावं की माझ्या दौलूला देश सेवेचं व्रत हाती घ्यायचं होतं, दौलू कामगिरी शिरी घ्यायची होती, पण त्यापूर्वी काळानं झडप घातली का? ऐक दौलू त्यांना म्हणावं हा महाराष्ट्राचा भगवा झेंडा परकीयांच्या हाती देऊ नका. सांगशील ना माझा एवढा अरे अरे महाराष्ट्र प्रत्यक्षात तुला भेटायला आली बघ.
महाराज होय. ऐक दौलू, दौलू, तुझ्यासारखी रत्न या भरतभूमीत जन्माला आले आहे, म्हणून आज या महाराष्ट्राचं सोनं झालं आहे. गजरे गजरे महाराजांनी पण मला मिठीत घेतलं. होय. आता 7 जन्माचं पुण्य पळायला आलं. आता मला मरणाची मुळीच भीती राहिली महाराज तो काळ कसं आपलं काळ तोंड करून तैमान घालत येत आहे. अरे ये अरे या दौलूला आता मरणाची मुळीच भीती नाही. अरे ये आणि कुशल घेऊन चल मला. आज समजलो महाराजात पुढे यायला भीती वाटते का. दौलू, गजरे मला घट्ट दे. होय. होय रे माझ्या राजा. होय. महाराज गजरे दौलू, दौलू, मातेची दंबे दौलू, ऐक दौलू. महाराष्ट्रा तुला शेवट सांगतो. दौलू, अरे माझ्या बाळा केवढं धाडस केलंस तू. अरे अरे आमच्या आधी जन्माला या महाराष्ट्राचा राजा का झाला नाहीस. दौलू, महाराष्ट्राचा राजा का झाला नाहीस. राजा, अरे अरे आमच्या माती असलेल्या महाराष्ट्राचा जिरोटो तुझ्या डोक्यावर जास्त शोभून दिसला असता. नाही महाराज, नाही. अहो हा महाराष्ट्राचा जिरेटो तुमच्याच मागे शोधून दिसला. त्याच्यावर फक्त तुमचाच अधिकार आहे बघा. माझ्या दौलूला तुमच्या मिठीत मरण आलं. माझा दौलू स्वर्गलोकी पावता झाला बघा. असं काय हवंय आपल्याला. धन्य तुझी गजरा. तुमच्या सारख्या बहीण भावाच्या त्यागावर हे स्वातंत्र्य दौलत ही स्वातंत्र्य दौलत उभी आहे. नाही नेताजीराव, अहो शिवप्रभूंची पुण्याई आणि आम्ही हुकुमाचे धनी. बैरजी, नेताजी, दौला पुढे घ्या. दौलू, मला केवढं धाडस केलंस तू. स्वराज्य दौलतीचा वरचा धोका टळला, कारतबकान मारला गेला. पण माझा दौलू स्वातंत्र्याच्या वेळेवर आपला बेडा देऊन मुक्त झाला. नेताजी, माझ्या बछड्या, अरे मायाची शाल पांघरतोय तुझ्यावर. उठला मावळ देश धडधडा, घरी जई चौघडा. उठला मावळ देश धडधडा, घरी जई चौघडा. शिव
की